सुरुवात होईल आता एखादा डावाला सलामीवीर दोन खेळाडू मैदानाकडे वाटचाल करत असताना स्वतः किरण पवार आणि त्यांच्या बरोबरीने आयकॉन सुबोध भोसले. सुबोधसाठी एकत्र मोठा प्लॅटफॉर्म आहे. सुबोध स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वप्नील खार पाटील आय थिंक सलामीसाठी मैदानाकडे दाखल झालेले आहेत. थोडे चेंजेस या ठिकाणी होताना पाहत आमचे एकत्र कलाकार लावणी ज्याने आम्हाला सादर केली आहे मंचावर, त्यांचा मनापासून आभार. नमस्कार, मी आहे अभिजित शिवकर. नमस्कार, मी अक्षय शिवकर. तर आम्ही येत आहोत राधे एंटरप्राइजेस प्रस्तुत उरण पनवेल डे नाईट क्रिकेट प्रीमियम लिंकला आम्हाला आमंत्रण केलेले दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांनी. तर आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आम्ही येत आहोत दिनांक 21 मे ठीक संध्याकाळी 7 वाजता. ठिकाण आहे राधे एंटरप्राइजेस मैदान चिरले. तर आम्ही येत आहोत, तुम्ही पण या. रील स्टार आहेत केलवणे गावचे एवन जोडी आणि त्यांचं उद्या आगमन या ठिकाणी होणार आहे. खरं तर आपल्या दैनंदिन जीवनामधील घडामोडी प्रेक्षकांसमोर सादर करत असताना त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या तर चेहऱ्यावरती आनंद देणारी ही जोडी आणि उद्या त्यांचं या ठिकाणी आगमन होईल. रील स्टार आणि 23 तारखेला महाराष्ट्राचे कवी गायक एकनाथ माळी यांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. म्हणजे कलाकारांना या ठिकाणी या स्पर्धेने राधे एंटरप्राइजेस चिरले, राधे एंटरप्राइजेस सांस्कृतिक मंडळाने सातत्याने चांगली वाव दिलेली आहे. प्रत्येक कलाकाराचा सन्मान या तर मंचावरती होताना आपण पाहिला आणि प्रत्येक रात्रीमध्ये विविध क्षेत्रातील कलाकार, गायक, रील स्टार, संगीतकार, त्या ठिकाणी चांगले तर डान्सर्स बरेच जण आहेत आणि सर्वात शेवटच्या रात्रीमध्ये सबसे कातिल गौतमी पाटील यांचं आगमन तुम्हाला होताना पाहायला मिळेल. मॅच ऑन डावाला सुरुवात झाली. किरण पवारने आता स्ट्रॅटर्जी थोडी बदलली. सुबोध भोसलेला मागे ठेवला आणि आता सलामीला टाकीगावचा स्वप्नील खार पाटील आणि त्यांच्या बरोबरने स्वतः किरण पवार पहिलं षटक घेऊन आला. त्या ठिकाणी रोहित म्हात्रे हा गोलंदाज. बिग फाईट, मोठी विश्रांती मिळाली खरं तर राधे एंटरप्राइज चिरले संघाला, कारण सलग 2 सामने या टीमने जिंकले आणि त्यानंतर पुन्हा एकदा खरं तर किरण पवार सोबत हा संघ तुम्हाला खेळताना पाहिला. दुसऱ्या आय थिंक विनर मॅच मध्ये किरण पवारला पराभूत केलं होतं या संघाने आणि पुन्हा एकदा आता ही गाठ झाली आहे. अंतिम सामन्यामध्ये जो जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. त्यामुळे ही लढत फार निर्णायक राहील दोन्ही संघांसाठी. फर्स्ट बॉल रोहित तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. किरणसाठी पहिला बॉल फुल लेंथ आतली कडा घेतली होती. बॉल विकेट किपर आकाश तारेकर यांच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, पहिलाच बॉल भरधाव वेगाने टाकला निर्धाव. रोहित म्हात्रेने स्लॉग हिट हा तर ट्रेडमार्क शॉट राहिला किरण पवारचा. मागच्या सामन्यामध्ये सोहेलदार पवारच्या अगेन्स्टने इनसाइड आउट पहिल्याच बॉलला चौकार मारला होता आणि इथे मात्र स्लॉग हिटचा प्रयत्न पाहायला मिळाला किरण पवार यांच्या माध्यमातून. अपटल्या बॉलला बॅकफुटला गेले, गॅप शोधलाय. व्हॉट अ शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट, वेट अँड वॅच. बॉल मात्र चालला कबा पॉइंटला, सीमा पार, चौकार. रचनात्मक फटका आणि काय कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये. फटका मारल्यानंतर त्या फटक्याकडे पाहतच राहिला किरण पवार आणि त्यालाही माहिती होतं हा पॉवर प्ले मधला फटका आहे, त्यामुळे चौकार डेफिनेटली मिळेल आणि पहिला चौकार इनिंग मध्ये येतोय. किरण पवारच्या बॅटमधून 4 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. पिक केला बॉल कमी गतीचा होता, पुन्हा एकदा फिरून मारलाय. स्क्वेअर लेग आतमध्ये आहेत, कमालीचा एफर्ट्स, क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग. धावा वाचवल्या 2, फिल्डरचं कौतुक करावं लागेल. जो स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होता त्याचंही विशेष कौतुक करावं लागेल. प्रत्येक परिसरातील खेळाडू आहेत. उरण पनवेल तालुक्याचे खेळाडूंना एकत्र आणताना आपण पाहताय. या ठिकाणी दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांच्या माध्यमातून उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 हे भव्य दिव्य पर्व, पहिलंच पर्व आणि पहिल्या पर्वातील 5व्या रात्रीमध्ये आपण सध्या आहोत. 5वा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. कोणता संघ असेल सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे याचं उत्तर तुम्हाला या मॅच नंतर नक्कीच मिळेल. बॉलला सोडण्याचा निर्णय, वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी मिळालेला आहे पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव देखील मिळेल.
बॅटिंग करत असताना स्मायरा अँड इश्विका वॉरियर्स जासई टीमला फिल्डिंग पोझिशन आपण जर पाहिली तर बरोबर मिड विकेटला फिल्डर लावलाय, त्याचबरोबर एक लॉंग ऑफ ठेवलाय, मिड ऑन मिड ऑफ, शॉर्ट एक्सचा कव्हर, शॉर्ट कव्हर, त्याचबरोबर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, अशी खरं तर व्यूहरचना आखली. ट्रॅप लावलं किरण पवारच्या विकेटसाठी. रोहितला मात्र अचूक टप्प्यावर बॉल टाकायचा, फिरून मारला नटरंग स्टाईलने. वॉट अ शॉट, पिकअप केला बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर. किरण पवारचा वार, षटकार. बॅट स्विंग आणि हँड अँड कॉर्डिनेशन, बॉलला देखील स्विंग केलं किरण पवारने. स्विंग बॉलला देखील तिकडेच लांब लचक मारत षटकार त्याने मागच्या सामन्यामध्ये. आणि याही वेळेला स्क्वेअर लेगच्या बाहेर हा स्ट्रोक्स येताना पाहायला किरण पवारच्या बॅटमधून जासे टीमसाठी कॅप्टन संघाचा आणि कॅप्टन सध्या ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहत आहे. हाय डेफिनेशन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अमोल त्यांना कैद करत आहेत कॅमेऱ्यामध्ये. खरं तर बघा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. 13 धावा आहे सध्या. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय, आपल्या टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतोच आणि कार्यक्रम केलाय. मिड विकेटच्या बाहेर किरण पवार पुन्हा एकदा करतोय पलटवार, षटकार. किरण पवारला देखील ठाऊक आहे प्रतिस्पर्धी संघाकडे तगडे खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्या समोर तुम्हाला तगडं आव्हानच बनवावं लागेल. आणि इथे मात्र आणखीन एक षटकार या ओव्हरमध्ये. पहिल्या 5 मध्ये पॉवर प्ले मध्ये 19 धावा आल्या, एक वाईट बॉल आणि त्यानंतर वैयक्तिक 5 मध्ये 18 धावांचं योगदान सध्या मैदानामध्ये देतोय सावळ्याचा खेळाडू. सावळेश्वर सावळे या ग्रामीण संघातून खेळणारा किरण पवार, त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिला षटकार. पुन्हा एकदा येईल का? इथे फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर डाऊन दी बॉल, गोल्डन विकेट होता आणि इथे मात्र झेल सोडला कृतज्ञ मडवीने. प्राइज विकेट होता, इथे झेल व्हायलाच हवा होता. करण कडून मात्र मिस्टेक. जीवनदान किरण पवारला मिळाल्यानंतर माझं किरण पवारचे चाहते टाळ्या शिट्ट्यांचा आवाज आरडाओरडा करताना आपण पाहताय मैदानाच्या अवतीभवती. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्मायरा अँड इश्विका 11 जासई टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे, ती म्हणजे बिनबाद 20. पहिल्याच ओव्हरमध्ये किरण पवारचा शो पाहायला मिळाला. खरं तर या पहिल्या ओव्हरमध्ये किरण पवारने केलेलं आक्रमण तुम्हाला सर्वांना पाहायला मिळालं. आता कमबॅक करावं लागेल. राधे एंटरप्राइजेस चिरलेला विकेट हवा आहे. स्ट्राईक आता रोटेट होईल. खरं स्ट्रायकिंग एंडला येतील स्वतः स्वप्नील खार पाटील. केतन मात्रे या ही नावाची चर्चा आहे. शेवटच्या मॅच मध्ये केतन पुन्हा एकदा आपला अंदाज दाखवेल का? बॅटिंग मधला त्याचा एक वेगळा स्फोटक अंदाज आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? कारण प्रत्येक संघाकडे चांगले खेळाडू आहेत. एका बाजूला केतन मात्रे ऑल इंडिया आयकॉन आहे. सध्या आपण पाहताय एखादा फिल्डिंग करणार राधे एंटरप्राइजेस चिरले संघामध्ये, पण किरणचं कौतुक करावं लागेल. त्याने आपल्या परिसरातील खालापूर गावचा, वरोसे गावचा खेळाडू, खालापूर तालुक्याचा विघ्नेश 11 वरोसे संघाचा खेळाडू सुबोधला आयकॉनच्या भूमिकेमध्ये संघामध्ये स्थान दिलंय. सुबोधसाठी मात्र एक फार मोठी अपॉर्च्युनिटी, किंबहुना वरोसे गावासाठी ही आनंदाची बातमी आहे. आपल्या गावचा खेळाडू आता एका मोठ्या स्टेजवरती आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळतोय आणि त्यालाही आता या मॅचमध्ये सिद्ध करावं लागेल. 20 धावा आहेत. त्या फलकावरती स्ट्राईक एंडवरती पुन्हा असेल किरण पवार, कारण लास्ट बॉलला सिंगल आली होती. याही वेळेला स्लॉग हिटचा प्रयत्न होता. अगदी बॉल टप्पा पर्यंत खाली राहिला. या एंडनं धावा बनवताना अडचणी निर्माण होतात फलंदाजांना. मागच्या पण बऱ्याचशा सामन्यामध्ये पाहिलं, या एंडने धावा होत असताना धावा होत नाहीयेत, किंबहुना मोठे फटके खेळत असताना फलंदाजांना अडचणींना सामोरं जावं लागतं. त्याच बरोबरीने मागच्या एंडमध्ये आपण मला धावा येताना पाहायला मिळाल्या आणि इथे देखील प्रयत्न करतो किरण पवार धावा बनवण्यासाठी. डॉट बॉल पहिलाच आदेश कडू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टार्गेट बनवायचं आहे जासई टीमला चिरले संघाच्या अगेन्स्ट पहिल्या सत्रामध्ये. बॉलला सोडण्याचा योग्य निर्णय.
कथा सावध होता किरण पवार, त्यालाही माहिती आहे बॉलची लाईन खराब आहे. बरोबर उजव्याच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी अटेम्प्टेड हा बॉल होता, फुल लेन टाकला होता. कदाचित किरण पवार फ्लो मध्ये आलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल आणि अशा वेळेला एज लागण्याचे चान्सेस वाढतात. त्या अनुषंगाने मात्र कदाचित हा बॉल टाकला असा आदेश कडूने. व्हाईट बॉलचा इशारा, 21 धाबा सध्या धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, याही वेळेला दबाव आदेश कडूवरती आहे. खरं तर प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख फलंदाज समोर असल्यानंतर स्वाभाविकपणे गोलंदाजामध्ये थोडा प्रेशर येतो आणि तो प्रेशर आता या इनिंग मध्ये सध्या पाहायला मिळतोय आदेश कडू या गोलंदाजावरती. दोन प्रमुख खेळाडू, दोन बायकरमॅन आहेत सध्याच्या घडीला एकमेकांशी चर्चा साधत असताना त्यांना आपण पाहता. आणि त्याच्याबरोबरने रायगडचा वेल फिनिशर बारक्या देखील जॉईन झालाय. आदेशला योग्य गायडन्स नक्कीच मिळेल, कारण 3 अनुभवी खेळाडू आहेत. तिन्ही खेळाडू आपण जर पाहिलं तर व्यावसायिक दर्जाचे आहेत. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये त्या स्पर्धांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. तिघांचं मार्गदर्शन आदेशला नक्की मिळेल, कारण समोर किरण पवार आहे, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. त्याला रोखणं हे गरजेचं राहील राधे एंटरप्राइजेस चिर्ले टीमला. जर का किरण पवारला लवकरात लवकर रोखता आलं नाहीये तर मात्र धावांचा डोंगर पहिल्या इनिंग मध्ये कदाचित तयार करेल किरण पवारचा संघ, यातील मात्र शंका नाहीये. ऑलरेडी एक संधी करण मडवी कॅप्टन कृतज्ञने मात्र दिली आहे. किरण पवार त्याचा झेल सोडला होता. आता पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला किरण पवार आहे. थोडीशी भीती आहे या ठिकाणी राधे एंटरप्राइजेस टीमच्या खेम्यामध्ये किरण पवारची. त्याला बाद करणं बंधनकारक राहील. एज लागले, एच अँड टेकन. 3 प्रमुख खेळाडूंचं मार्गदर्शन कामी आलंय. राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या गोलंदाज आदेश कडूसाठी त्याने लेन काढली बॉलची, हा कमी गतीचा बॉल टाकला. एज लागत असताना मात्र विकेट किपरने हा झेल टिपलाय. कॉट बिहाइंड द विकेट, बिग विकेट डाऊन. किरण पवार कॅप्टन द डिपार्ट. बाहेरचा बॉल आणि त्याला छेडछाड करत असताना आपण पाहायला मिळाला किरण पवार. त्याच्यावरती एज लागली बघा. हा बॉल अगदी लांबून पिक करत असताना लेडिंग एज घेऊन बॉल विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात किरण पवारचा विकेट अखेरकार मिळाला. केतन मात्रे लॉंग ऑन कडून धावत गेला आकाश तारेकरकडे. त्याने आदेशला बोलावलं, बारक्या देखील त्याच्या सोबत आला. त्याने सांगितलं आता की या कंडिशनला किरण पवारचा विकेट घेणं आपल्या संघासाठी फार महत्वाचं राहील. आणि त्यानंतर जी स्ट्रॅटर्जी आखली होती, कमी गतीचा बॉल फिंगर रोल करत असताना पुन्हा एकदा किरण पवारने स्लॉग इटचा प्रयत्न केला. त्याच वेळेला आपण पाहिलं बॅटची लिडिंग एज घेत असताना विकेट किपर आकाश तारेकरने हा झेल टिपला. आणि झेल टिपल्यानंतर आकाश तारेकरचे एक्सप्रेशन आपण पाहिले की हाच बॉल टाकायचा होता तुला. तिथे विकेट मिळाला. नवीन फलंदाज मैदानाकडे आले स्वतः आयकॉन सुबोध भोसले. नुकताच काही दिवसापूर्वी तालुका वाईज क्रिकेट जे पेण मधली स्पर्धा आपण पाहिली, नगरसेविका चषक, त्या स्पर्धेमध्ये खालापूर संघाकडून मात्र दमदार योगदान या खेळाडून दिलंय. फुल लेन बॉल हलक्या हाताने खेळत असताना थोडा दबाव आहे खर तर सुबोध वरती. त्याला आपला नॅचरल खेळ मैदानामध्ये साकारावा लागेल. आयकॉनची जबाबदारीच्या खांद्यावरती आले, त्यामुळे थोडासा दबाव त्याच्यावरती आहे. पण दबाव बाजूला सारून तुम्हाला तुमचा नॅचरल खेळ मैदानामध्ये करावा लागेल. ऑन स्क्रीन आपण पाहता कॅप्टन कृतज्ञ मडवी, स्टायलिश डॅशिंग डायनामिक टीम कॅप्टन चिर्ले संघाचा खेळाडू. कृतज्ञला आपण सध्या स्ट्राईक मध्ये आपण पाहत होतो. याही वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. कदर आदेश कडूचं कमबॅक या मॅच मध्ये होताना आपण पाहू शकाल. व्हाईट बॉल जरूर त्याने टाकले, परंतु किरण पवारचा विकेट त्याने काढला, हे महत्वाचं होतं. धावा जरी खर्च केल्या असल्या तरी संघासाठी महत्वाचं होतं किरण पवारचा विकेट. तो विकेट मात्र मिळवून दिलाय आदेश कडूने. आणि त्यानंतर आता सुबोध भोसले संघर्ष करतो धावांसाठी. सुबोध भोसले संघर्ष करतो मोठ्या फटक्यांसाठी. अजूनही वेळ गेलेली नाहीये, आता वेळ बदलावी लागेल या मॅच मध्ये सुबोध भोसलेला आपल्या संघाची. डॉट बॉल पाहायला मिळाला. धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत 22. ऑन स्ट्राईक सुबोध भोसले. बरोशे संघाचा खेळाडू वन्स अगेन डॉट. क्या बात आहे, सलगचा तिसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. आदेश कडूच्या माध्यमातून दबाव आता क्रिएट होतोय. स्मायरा अँड इश्विका वॉरियर्स असाही संघावरती एक एक डॉट बॉल त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट करतोय बॅटिंग टीम वरती. आदेश कडूचं कमबॅक होताना आपण पाहता सोनारीचा हा खेळाडू. 1.5 चेंडूचा खेळ संपला, फक्त 2 धावा खर्च केला आणि त्याही वाईटच्या स्वरूपात.
शेवटचा बॉल हाफ ट्रॅक होता, पूलचा प्रयत्न करत असताना मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध खेळले. एकच सिंगल मिळाली. या ओव्हरमध्ये आदेश कडूने धावा खर्च केल्या फक्त 3 आणि महत्वाचा विकेट किरण पवारचा मिळाला आदेश कडूला. पहिल्या ओव्हरमध्ये मोमेंटम मिळाला होता स्मायरा अँड या स्विंग बॉल षटक या ठिकाणी पाहता तिसरं षटक आणि या षटकामध्ये चला आपण स्पीडअप करा. खेळाडू कक्षाकडे आपण पाहतो थोडं टेन्शन आता वाढलंय. जास्ती संघाच्या केम्यामध्ये किरण पवारचा विकेट त्यानंतर आदेश कडूचं कमबॅक 3 धावांचं षटक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यामुळे थोडासा त्या ठिकाणी टेन्शन आहे खेम्यामध्ये किरण पवारच्या डगआउटमध्ये. नवीन गोलंदाज स्वतः कृतज्ञ मडवी स्विंग बॉल ओव्हर घेऊन आलाय. चर्चा होती खरं तर मोमेंटम बद्दल. पहिल्या ओव्हरमध्ये मोमेंटम मिळाला होता, गतिमनता मिळाली होती किरण पवारच्या संघाला आणि त्यानंतर ही गतिमनता खेचून आणली तर आदेश कडू या गोलंदाजाने राधे एंटरप्राइजेस चिरले या टीमकडे. चला स्पीडअप करा प्लीज. सूचना आलेल्या आयोजकांच्या वतीने, त्यामुळे दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो, खास करून चिरले टीम थोडं स्पीडअप करा. तिसरं षटक संपूर्ण स्पर्धेमध्ये कृतज्ञ मडवीच्या नावावरती आतापर्यंत आपण जर पाहिले तर जवळजवळ 7 विकेट आहेत. चांगली गोलंदाजी मागच्या 3 षटकामध्ये त्यांनी केली. 4थं षटक या स्पर्धेचं घेऊन आला या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये कृतज्ञ मडवी हा खेळाडू राईट आर्म ओव्हर दी विकेट समोर आयकॉन सुबोध. पहिला बॉल तिखट बाउन्सर, तिखट म्हणण्यापेक्षा जास्तीचा उसळी घेणारा हा चेंडू, अनप्लेएबल डिलिव्हरी, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग देखील कृतज्ञ मडवीला मिळालेली आहे. अतिरिक्त रन्स पहिल्या चेंडूवरती मिळेल. जासई टीमला वॉर्निंग देखील मिळालेली आहे कृतज्ञ मडवी या खेळाडूला. महत्वाचं षटक या मॅच मध्ये असेल स्विंग बॉल ओव्हर, हाफ कवर्ड स्विंग बॉल. फक्त दिशा दिली, टेक्निकली परफेक्ट, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला खराब फिल्डिंग, विशाल कडून मिस्टेक आणि हा नशिबाचा चौकार मिळतो. आता मोमेंटम पुन्हा एकदा मिळेल किरण पवारच्या संघाला. 4 धावा. पिरकोन गावचा खेळाडू विशाल गाबण, त्याच्याकडून मिस्टेक होताना पाहायला मिळाली. आउटफील्ड मध्ये तुम्हाला प्रचंड अलर्ट राहावं लागतं. आउटफील्ड मध्ये तुम्ही जेव्हा फिल्डिंग करता तेव्हा तुम्हाला सावध राहावं लागतं आणि बेसावध असताना हा नशिबाचा चौकार मिळाला सुबोधला, चौकार मिळाला जासई संघाला. मोमेंटम शिफ्ट होईल कदाचित. पुढे आले होते आणि इथे मात्र तिखट बाउन्सर पुन्हा पाहायला. व्हाईट बॉल, अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना टीम जासईला सध्या धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती म्हणजे एक गडी बाद 29, 29 लॉस ऑफ 1, 29 ला 1 अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये आहे. चांगलं कमबॅक, चांगला मोमेंटम आहे. किमान 50+ रन या पहिल्या इनिंग मध्ये बनवाव्याच लागतील. किरण पवारकडे कधी नामांकित खेळाडू नाहीयेत, परंतु यंगस्टर आहेत, त्यांना घेऊन त्याने मात्र संघाला चांगल्या पद्धतीने लीड केलंय. चांगली कामगिरी टीम कडून पाहायला मिळाली. स्विंग अँड मिस, क्या बात आहे. वेगवान बॉल, वन्स अगेन व्हाईट बॉल. खरं तर आणखीन एक व्हाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आजच्या रात्रीमध्ये स्विंग बॉल ओव्हर मध्ये अविनाश वागणे लॉंग स्पेल टाकला आणि पुन्हा एकदा
कृतज्ञ मडवीचा वाईट बॉल पाहायला मिळाला. रिव्ह्यू वापरला, व्हाईट बॉल चेक केलं जाईल एकदा. आपण टीव्ही अंपायरची मदत त्या ठिकाणी घेत आहोत. आकाश तारेकर जास्त इंटरेस्ट दाखवत नव्हते रिव्ह्यूसाठी, परंतु हा रिव्ह्यू घेतला मला वाटतं स्वतः कॅप्टन कृतज्ञ मडवीने. चेक केलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी. लगेच आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. प्रतीश मस्कर हा खेळाडू ज्याने तर 8 व्हाईट बॉल टाकले होते या स्पर्धेमध्ये. काळुंद्राचा खेळाडू प्रतीश मस्कर, त्याने 19 तारखेला 8 व्हाईट बॉल टाकले होते. व्हाईट बॉल रिव्ह्यू अनसक्सेसफुल त्या ठिकाणी राहिला फिल्डिंग टीमचा. व्हाईट बॉल आहे. ऑनफिल्ड अंपायर इशारा होता व्हाईट बॉल आणि तिसऱ्या पंचा निर्णय देखील आला व्हाईट बॉल. त्यामुळे अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बघा, हा बॉल बराचसा बाहेर निघाला, स्विंग झाला, व्हाईट लाईन कॉरिडॉरच्या बाहेर निघाला, त्यामुळे व्हाईट बॉल चा इशारा येताना पाहायला मिळाला. 30 धावा आहेत आणि अजूनही मला वाटतं या इनिंगमध्ये 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 50 प्लस. जर का 17 बॉलमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 30 धावा देखील आल्या तरी मात्र 60 प्लस रन होताना पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. सुबोध मात्र संघर्ष करतोय. आयकॉन खेळाडू, त्याच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा असताना दबाव हा सुबोध भोसलेवरती वाढत चाललाय या मॅच मध्ये. शुभम कदम सारखा एक नामांकित खेळाडू या स्क्वॉड मध्ये आहे. स्वतः वरद भगत ज्याने पहिल्या लढतीमध्ये काय बॅटिंग केली होती तोही स्क्वॉड मध्ये आहे. त्यामुळे आता डू ऑर डाय, करो या मरो या सिच्युएशन नुसार तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आक्रमण करणं बंधनकारक राहील, अटॅक करावंच लागेल. कट केला बॉलला लेदरचा खेळाडू, क्या बात आहे, कट शॉट, टेक्निकली परफेक्ट. कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहेत, सेकंडला निघालेत. कधी कधी डॉट बॉल खेळण्यापेक्षा स्कोर कार्ड हलतं ठेवणं देखील गरजेचं असतं. सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे त्याचा वापर जरी केला तर तुम्ही एका मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करू शकता आणि हा प्रयत्न आता सुबोधला करावा लागेल. सुबोधकडे असणारा क्लास, लेदरमध्ये तो चांगली फटकेबाजी करू, त्याच्याकडे हर तर हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं आहे. टप्पा त्याचा नेहमी तो चांगल्या पद्धतीने ओळखतो, प्लेसमेंट चांगली आहे, त्याचाही वापर तो करू शकतो. या मॅचमध्ये जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीये, कॉन्फिडन्स तुम्हाला बूस्ट करायचा असेल तर सिंगल डबल रनला देखील महत्व द्यावं लागेल. आणि यावेळेला खेचून मारलाय, स्लॉग हिट, संघर्षमय सुबोधचा आक्रमण. हा फटका चौकार की षटकार, फ्लॅट अँड फ्युरियस सुबोध भोसलेचा आक्रमण, षटकार. तिसऱ्या पंचाची मदत आपण चेक करतो एकदा. हा षटकार की चौकार आहे. फ्लॅट फटका पाहायला मिळाला आणि सुबोधला मात्र या फटक्याने थोडासा आत्मविश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे. याच गोष्टीची आम्ही चर्चा केली. सिंगल डबल रन तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा बूस्ट करतील. 18 खरं तर 38 धावा 2.4 चेंडू समाप्तीने धावफलकावरती आहेत. षटकार, फ्लॅट अँड फ्युरियस. तिसऱ्या पंचाने सांगितलं की हा षटकार आहे. बाउंड्री रोपच्या बाहेर बॉल लँड झालाय आणि त्याच वेळा आपण पाहिला हा षटकार घोषित करण्यात आलाय. खरं तर स्विंग बॉल ओव्हरवरती आक्रमण चढवलं सुबोध भोसलेने. आयकॉनिक खेळाडू मैदानामध्ये आता आयकॉनिक कामगिरी करताना पाहायला मिळाला. विकेट हवाय. 7 विकेट घेणारा कृतज्ञ या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटला चाललाय. कमबॅक करावा लागेल. किरण पवारचा विकेट, त्यानंतर आता भागीदारी बनताना आपण पाहताय स्वप्नील कार पाटील आणि त्यांच्या बरोबरीने सुबोध भोसले या दोन खेळाडूंमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर दी विकेट, स्टेप आउट झाले. क्लास, क्या बात आहे, इनसाइड आउट, मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका, कमालीचं टायमिंग. कॉपी बुक स्टाईलने बॉल उडवला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. क्रिकेटचा खेळ असो किंबहुना कोणतंही क्षेत्र असो, असं म्हणतात ना, जो डर गया वो मर गया. तुमच्यामधला खरं तर त्या ठिकाणी जो या खेळामधली भय भीती ती बाजूला सारून तुम्हाला नॅचरल खेळ करावा लागेल आणि तोच खेळ आता मैदानामध्ये सुबोधच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि चांगली बॅटिंग, क्लासिकल हा फटका होता. कव्हर ड्राईव्ह, आपिश कव्हर ड्राईव्ह मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले. आता दबाव थोडासा आहे. फिल्डिंग करणारे राधे एंटरप्राइजेस चिरलेवरती 42 धावा फलकावरती म्हणून लागताना मात्र विकेट हवा आहे चिरले संघाला. पार्टनरशिप तुम्हाला ब्रेक करावी लागेल, पार्टनरशिप फोडावी लागेल. जर का विकेट काढला तर दबाव पुन्हा एकदा क्रिएट होईल. बॅटिंग टीमवरती पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना किरण पवार त्या संघावरती, स्मायरा अँड इश्विका वॉरियर्स जासई, अनिकेत घरत अँड खरं तर स्वतः शंकर पाटील
स्टेप आउट वन्स अगेन, फुल फेस ऑफ द बॅट, सरळ बॅटने खेळले होते लॉंग ऑन कडे. थ्रो येईल तर मात्र सेकंड, खराब थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. नशिबाची साथ मिळाली आणि या बॉलला 2 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 21, पहिल्या ओव्हरमध्ये 20, मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 3. इथे आपण पहिल्या धावा येताना 21, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना स्मायरायन इश्विता वॉरियर्स असे संघ धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 44. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि आता कमबॅक केलंय या ठिकाणी किरण पवारच्या टीमने. 44 धावा, अंतिम 2 षटकं बाकी आहेत. केतन म्हात्रे ऑल इंडिया आयकॉन बॉलिंग साठी सज्ज होताना आपण पाहता 4थ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडला आहेत. खरं तर स्वतः स्वप्नील खार पाटील टाकीगाव. केतनला आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. दमदार असा खेळाडू बॉलिंग साठी सज्ज झाला. 4थ्या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल. अप अँड डाऊन तुम्ही पाहताय. या इनिंग मध्ये पहिली ओव्हर राहिली. खरं तर जासई संघाच्या नावावरती दुसरी ओव्हर राहिली. चिर्ले संघाच्या नावावरती तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा पुन्हा आल्या. तिसरी ओव्हर राहिली जासई संघाच्या नावावरती. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. हे षटक देखील फार इम्पॉर्टंट राहील या मॅच मध्ये. केतन म्हात्रे आयकॉन बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सुपरस्टार टेनिस बॉल मधला त्यांना आपण पाहताय. खरं तर बॉलिंग साठी येत असताना 4थ्या षटकामध्ये मॅच ऑन आहे. चला थोडं स्पीडअप करा. अंतिम 2 षटकं महत्वाची राहतील. शेवटचा सामना आजच्या रात्रीमधला 5वी रात्र आणि 5वा संघ तुम्हाला सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा सामना प्रत्येक खतर रात्रीमध्ये हा हाय व्होल्टेज होताना पहिला लेंथ बॉल आणि टर्न केला बॉलला मिड विकेट कडे. वाडिश लॉंगनला बॉल फिट झालाय. सुबोध निघालाय. क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. जोरात धावत आला. त्याने मात्र स्वप्नील खार पाटीलला रेडी केलं दुसऱ्या रनसाठी, कारण त्याला माहित होतं डेंजर एंड आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. सुबोधने ऑलमोस्ट सेकंड रन त्या ठिकाणी कव्हर केले होते आणि तेव्हाच स्वप्नील खार पाटील निघाला दुसऱ्या रनसाठी. जबरदस्त कॉलिंग, सहजगत्या 2 धावा घेताना आपण पाहिलं. कम्युनिकेशन महत्वाचं होतं आणि इथे आपण पाहिलं दोघांमधलं त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट तेही महत्वाचं होतं. आणि 2 धावा घेत असताना सिंगल डबल मध्ये परावर्तित केलं. 2 धावा आलेल्या आहेत. 46 धावा सध्या स्कोर कार्ड होते आपण लागताना पाहत आहे. 46 लॉस ऑफ 1. लेन बॉल यॉर्करचा प्रयत्न आहे. फुल लेन टाकलाय आणि इथे आपण पाहू शकाल खरं तर आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल बॅटर वरती. चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्क नाहीये स्वप्नील खार पाटीलचा आणि त्याच वेळेला आपण पाहिला बरोबर बुंध्यात हा चेंडू आला. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ग्रेट कमबॅक, चांगलं कमबॅक केतन म्हात्रेने या मॅच मध्ये केलं. 4थं षटक, 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात केतन म्हात्रेने. विकेट हवा आहे राधे एंटरप्राइजेस. चिरेला बॅकफुटला गेले, दिशा दिले, शॉट बॅकवर्ड पॉइंटला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय स्वप्नील खार पाटील. अखेरकार विकेट काढलाय केतन म्हात्रे या गोलंदाजाने. संस्कार पाटील त्याने हा झेल टिपला बॅकवर्ड पॉइंटला. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला हा खेळाडू होता. बरोबर डिगआउटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी स्वप्नील खार पाटीलचा. हलकीशी कडा घेत असताना सॉफ्ट डिसमिसल झाले आणि अखेरकार पार्टनरशिप फोडण्यामध्ये यश मिळालं केतन म्हात्रेला. राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या खात्यामध्ये एक विकेट ऍड होईल. दुसरा खेळाडू बाद झाला. 46ला 2. सध्या परिस्थिती आपण पाहता 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या चांगली आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शुभम कदम सिक्सर किंग. आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक शॉर्ट बॉलला त्याने षटकार ठोकला. प्रत्येक ओव्हर पिच बॉलला डाऊन दी ग्राउंड त्याने चांगले स्ट्रोक मारले. असा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. इनसाइड आउट कव्हर्सला गतिमान फटका, स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. कडक शॉट होता परंतु थ्रू दी कव्हर्स रोहित म्हात्रेच्या हातामध्ये हा स्ट्रोक जाताना पाहायला मिळाला. सिंगल मिळाली. केतन म्हात्रे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. आपला अनुभव कामी लावतोय. एक्सपिरियन्स ज्याच्याकडे आहे त्याचा पूर्णपणे तो वापर करतोय मॅच मध्ये, कारण त्यालाही माहिती आहे
हा सामना फार महत्वाचा आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट त्याने या मैदानावरती अक्षरशः गाजवलंय. त्याच्या आठवणी त्याने आपल्या मुलाखतीमध्ये शेअर केल्या जेव्हा तो व्यासपीठावरती आला आणि त्याच्यासाठी हे मैदान ही स्पर्धा फार लकी राहिली असं तो नेहमी सांगत आलाय. आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा रंग भरतो या सामन्यामध्ये. आपल्या या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला आलेत मैदानामध्ये आपण पाहू शकाल सुबोध भोसले ऑन स्ट्राईक 47. सुबोध भोसले ऑन स्ट्राईक आणि इथे मात्र डोळे बंद झाले. एच अँड टेकन वन मोर विकेट. या ओव्हरमध्ये आयकॉनने आयकॉनचा काटा काढला. सुबोध भोसले चाललाय मैदानाच्या बाहेर. केतनच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. प्रचंड एनर्जॅटिक हे खेळाडू आहेत. केतन मात्रे सातत्याने भ्रमंती करत असताना विविध प्रांतांमध्ये विविध राज्यांमध्ये देशाच्या बाहेर आखाती देशामध्ये खेळताना आपण या खेळाडूंना पाहतो, परंतु एनर्जी डाऊन झाली नाही या खेळाडूंची. हे खतर खास वैशिष्ट्य आहे या खेळाडूंचं. आणि यासाठी मात्र त्यांनी केलेला संघर्ष त्यांची मेहनत ही सातत्याने पाहायला मिळाली. कारण क्रिकेटचा खेळ प्रॅक्टिस विना नाहीये. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर. आणि आजकाल आपण जर पाहिलं केतनला प्रॅक्टिसची गरज नाही. त्याची प्रॅक्टिस प्रत्येक स्पर्धेमध्ये होते. प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो स्पर्धा खेळतोय. त्यामुळे सातत्याने जसजशा स्पर्धा खेळत आला तितका तो मॅच्युअर झाला आणि चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना आपण पाहिली. रोहित केदारी डाऊन दी ग्राउंड हा फटका देखील फसलाय. या ठिकाणी ओव्हर हॅट्रिक पूर्ण केले. तिसरा खेळाडू या ओव्हरमध्ये बाद करतोय केतन मात्रे आणि तो सांगतोय मैदानामध्ये माझं षटक किती महत्वाचं आहे. या षटकामध्ये केतनने दावा खर्च केला 3 गडी बाद केले 3. ग्रेट कमबॅक. एकदा जोरदार डाव द्या आयकॉन केतन मात्रेसाठी. चौथ्या षटकामध्ये कमबॅक मगाशी म्हटलं होतं अप अँड डाऊन्स. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या रोहित मात्रेच्या अगेन्स्ट. दुसऱ्या षटकामध्ये आदेश कडूने धावा खर्च केल्या 3 गडी बाद केले होते त्या ठिकाणी 1. त्याचबरोबर तिसऱ्या षटकामध्ये कृतज्ञ मडवी आला त्याने 21 धावा खर्च केल्या. परंतु चौथ्या षटकामध्ये जसा केतन आला त्याने कमबॅक करताना 3 विकेट काढले 3 धावा खर्च केल्या. ग्रेट कमबॅक राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचा. आता 5वं षटक जो काही क्रमवारी चालली आहे जो का आपण पाहिला योगायोग षटकांत जुळतोय या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा यायला हव्यात. परंतु अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालेत स्वतः बारक्या कांबळे. या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आकाश तारेकर फिल्डिंग मध्ये बदल करतोय. वारंवार फिल्डिंग पोझिशन मध्ये बदल करताना आपण त्यांना पाहता. समोर स्ट्रायकिंग एंडला आहेत शुभम कदम देवळीचा खेळाडू. त्याच्या बरोबरीने नवीन बॅटर बळसपे गावचा वरद बघत बॅटिंगसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय. अंतिम षटक निर्णायक षटक टार्गेट सेट करणारे हे षटक राहील. 47 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 2 षटकामध्ये 41 धावा आल्या. परंतु मागच्या 2 ओव्हरमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 6. फुल लेंथ बॉल याही वेळेला ड्रायव्हिंग लेंथ मध्ये ऑन ड्राईव्ह पारायला पहिली सिंगल घेतली. सेकंडला शुभम निघाला स्ट्राईक हवी त्याला आणि 2 धावा खराब थ्रो त्याचा फायदा. 2 धावा घेतलेल्या आहेत दोन्ही फलंदाजाने. चांगलं कॉलिंग स्ट्राईक हवी होती खरं तर मैदानामध्ये शुभम कदम या खेळाडूला. केतन मात्रेने काय बॉलिंग केली. मागचं षटक 3 विकेटाने काढले 3 धावा खर्च केल्या. 49 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे सध्या स्मायरा अँड इश्विका वॉरियर्स जासं या संघ. यावेळेला लेन बॉल आहे. गुडघा टेकत असताना पंचांचा इशारा व्हाईट बॉल. लाईन खराब असल्या कारणाने एक्स्ट्रा रन मिळेल. 50 कंप्लीट 50 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यूमॅरिकल टोटल सध्या स्कोर कार्डवरती 50 आहेत. 5वं दशक पूर्ण झालं जासई संघाचं. अजून 5 बॉल 5चा आकडा लकी राहील. दोन्ही संघासाठी 5वं षटक आणि 5 बॉल बाकी आहेत. वन्स अगेन पुन्हा एकदा त्या ठिकाणी समोर टाकलेला बॉल पिक करण्याचा प्रयत्न केला शुभमने. सेकंडला निघालेत. रनआउटची संधी आता आहे. आता खेळाडू कोणता बाद असेल पंच योग्य निर्णय देतील. क्रॉसिंग चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल मला वाटतं शुभम कदमकडे आहे. तरी आपण चेक करतो. तिसऱ्या पंचाची मदत घेतोय. कोणता खेळाडू बाद असेल चेक केलं जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू बाद झालाय आणि तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे.
50 धावा, 4 गडी बाद 50 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती. ही मॉडेल सर्व खेळाडू एकत्र आलेत आणि चर्चा करत असताना पण त्यांना पाहत आहे. प्रत्येकाचं लक्ष आता स्क्रीनकडे लागलं. निर्णय काय येईल, डिसिजन काय असेल, कोणता खेळाडू बाद असेल, शुभम की एका बाजूला वरद, याचीच सध्या चर्चा चालू आहे. खर तर बारक्याने बॉल कलेक्ट केलाय स्टम्प्सला. त्या ठिकाणी बॉल लावत असताना तो क्षण आपण पाहिला, पण तो टीम मॉडेल सध्या चर्चा चालू आहे. आकाश तारेकर, बारक्या कांबळे आणि संपूर्ण अनुभवी खेळाडू टीम मध्ये आहेत. त्यांच्यासोबत यंगस्टर आहेत, त्यांना देखील बरंच काही शिकायला मिळेल या खेळाडूंकडून या स्पर्धेमध्ये. आणि हाच उद्देश आहे उरण पनवेल प्रीमियर लीगचा. आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यावसायिक खेळाडूंसोबत त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म शेअर करण्याची एक मोठी संधी, नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, त्याचबरोबरने सुनील शेठ मडवी यांनी कौतुक करावं तितकं कमी. बघा, प्रत्येक यंगस्टर आता सिनियर खेळाडूंसोबत त्या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळाले. निर्णय पेंडिंग आहे, क्रॉसिंग चेक केलं जाते. तात्काळ आपण निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण सध्या निर्णय पेंडिंग आहे, चेक करतोय. लगेच तुम्ही तुमच्याबद्दल निर्णय पोहोचू. खेळाडू कोणता बाद आहे याची चर्चा आहे. शुभम कदम, त्याला हवी होती स्ट्राईक. आता वरद बाद आहे की शुभम, हेच पाहिलं जाईल. जर का शुभम बाद असेल तर वरद स्ट्रायकिंग एंडला असेल. जर का वरद बाद असेल तर शुभम स्ट्रायकिंग एंडला राहील. शुभम कदम, यस, हा खेळाडू बाद आहे असा इशारा तिसऱ्या पंचा झाला. त्यामुळे आता शुभमला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. वरद असेल हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. शुभमच्या पारीचा अंत पण होताना बाद आहे. चांगला थ्रो आलाय आणि शुभम चालला मैदानाच्या बाहेर. शुभमचा बहुमूल्य विकेट त्या ठिकाणी मिळालाय. खरं तर सांघिक यश मिळालेलं आहे. फिल्डिंग करत असताना राधे एंटरप्राइजेस चिर्ले टीमला आमचा कॉम्बॉक्स 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून हे सध्या टेलिकास्ट आपण होताना पाहताय स्पर्धेचं. खूप चांगलं काम गेल्या 5 रात्रीमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलं. रायगड प्रीमियर लीगचे 5 पर्व या चॅनलने कव्हर केले. किंबहुना एकाच वेळेला 4 सेटअप लावण्याची ताकद ही 24 लाईव्ह या चॅनलकडे आहे. संदेश पाटील आणि टीम, त्यांचं विशेष कौतुक आम्ही करू या स्पर्धेनिमित्ताने. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर राज केदारी स्ट्राईक लावलाय. वरद भगत ये उडाया. लास्ट ओव्हर मध्ये वरद भगतचा ब्लास्ट मिड विकेटच्या बाहेर. हवा के साथ साथ और घटा के संग संग षटकार. कमालीचा हा फटका होता वरद भगतचा. काय फटका त्याने मारलाय, पाहतच बसला फोटोकडे. आणि मस्ट निडेड सिक्सर असं म्हणावं लागेल. अत्यावश्यक हा फटका होता जासई संघासाठी. 57, आणखीन 3 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रेडिक्ट केलं होतं 50+, आता 60+च्या वर जाण्याची संधी आहे बॅटिंग टीमकडे. कारण प्रतिस्पर्धी संघाकडे तगडे बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांच्या समोर तुम्हाला तगडं आव्हान उभं करायचं. आतापर्यंत 57 धावा आहेत. पुढचे 3 बॉल देखील महत्वाचे राहतील. समोरला डाऊन दी ग्राउंड फिल्डर आहेत लॉंग ऑनला. झेल टिपलाय केतन मात्रेच्या हातामध्ये. झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय वरद भगत. खोलात टाकलेला हा चेंडू होता आणि त्याच्यावरती ताकद कमी पडली आणि त्याच वेळेला मात्र झेलबाद झाले वरद भगत. आतिश पाटील हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. आतिश पाटीलला आपण पाहता कदर वशिनीचा खेळाडू, उरण पूर्व विभागातील हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू चांगली कामगिरी करेल कदाचित त्याला पुढच्या रायगड प्रीमियर लीगच्या 7व्या पर्वामध्ये संधी मिळेल. बघा, भरपूर अवधी घेतला. मी वारंवार सूचना करतोय कदर राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला आणि दोन्ही टीमला, खास करून जेव्हा एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा डगआउटला विनंती आहे आपण लवकरात लवकर नवीन खेळाडू मैदानाकडे पाठवा.
वारंवार सूचना करतोय, त्यामुळे प्लीज थोडं लक्ष द्या. वेळेचं बंधन आहे प्रत्येक टीमवरती. आयोजकांनी मात्र निर्णय दिला, आम्हाला सूचना दिली. आतिश पाटीलला हा बॉल राईज झाला, वाईट बॉलचा इशारा. 58 धाबा. अतिरिक्त रन्स देखील या इनिंग मध्ये प्रचंड मिळालेल्या आहेत. 58 58 धाबा धावफलकावरती. 4.4 चेंडूचा खेळ संपला. जवळजवळ 8वा व्हाईट बॉल या इनिंग मध्ये आपण पाहिला. या धाबा देखील महत्वाच्या आहेत. जेव्हा सामना अगदी क्लोज येईल, गुडघा टेकत असताना दे घुमा के टप्प्यात बॉल आला, पिक केला बॉलला, वाडिश लॉंगनला क्लिअर करताना आणखीन एक षटकार. या मॅच मध्ये अंतिम षटकामध्ये ज्या काय धावा येतील आता या खेळाडूंच्या बॅटमधून, त्या धावा महत्वपूर्ण राहतील. जासईला पुन्हा एकदा पायातला बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात. सेकंडला निघाले दोन्ही खेळाडू, यंगस्टर आहेत मैदानामध्ये. सेकंड कंप्लीट. तिसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद. पहिलं सत्र संपलं. धावा धाव फलकावरती आल्या तब्बल 7 गडी बाद, 66 धावा. क्या बात आहे. जबरदस्त धावा केलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करता जासईने. चला जासई संघ लगेच मैदानात ताबा घ्या. आणि त्याच वेळेला चिर्ले टीम, आपण खेळाडू कक्षामध्ये आसन असतं आणि लगेच सलामीवीर खेळाडू मैदानाकडे पाठवा. येणारे 5 षटक धावा कराव्या लागतील. त्या ठिकाणी 67, कारण पहिल्या सत्रामध्ये 66 धावा आल्या. 7 गडी गमावले होते पहिल्या इनिंग मध्ये किरण पवारच्या टीमने. आणि आता 67 धावांचं आव्हान उभं केलंय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जासई टीमने किरण पवार 8 मध्ये 19, स्वप्नील कार पटेल 3 बॉल 2, सुबोध भोसले 11ला 19, शुभम कदम 3 बॉल 4. आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला खरं तर भरत भगत आणि आतिश पाटील या दोन्ही फलंदाजी षटकार महत्वाचे राहिलेले आहेत. 67 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल या ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करतो बदल. आवाज असेल पुढच्या सत्रामध्ये आमचे समालोचक मित्र चौगावचे सूरजजी हातमोडे. धन्यवाद. बॅटिंग टीमला विनंती असेल आकाश, की आपण लगेच मैदानामध्ये ओपनिंग पेअर पाठवा. आयोजकांच्या वतीनं सूचना आली आहे की लगेच आपण ओपनिंग पेअर पाठवा. विनंती आपणाला. किरण, आपल्याला देखील विनंती की लगेच आपण फील्ड प्लेस करून घ्या. फर्स्ट एड बॉक्सची मागणी मैदानामध्ये करण्यात येते. प्रथमोपचार पेटीची मागणी करण्यात येते. पहिल्या सत्रामध्ये 66 धावा जमा केल्या. स्मायरा इश्विका वॉरियर जासई संघानं. आणि दुसऱ्या सत्रामध्ये 67 या धावसंख्येचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. दीपक शेठ पाटील पुरस्कृत राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघ दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करतोय. आणि अनिकेतजी घरत आणि शंकरजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला स्मायरा आणि इश्विका वॉरियर जासई संघ, किरण पवारचा संघ धावांचा बचाव करताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. टीम हर्डल देखील पाहायला मिळाली.
या दोन संघांमध्ये या अगोदर आपण सामना पाहिलेला आहे. विनर विनर मध्ये जो तिसरा सामना झाला त्यामध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकले होते आणि आता पुनश्च एकदा या दोन्ही संघांच्या मध्ये आपल्याला सुपर 16 ची लढत पाहायला मिळते. जिंकणारा संघ किमान एका चषकाचा हकदार असेल, किमान एका पारितोषिकाचा मानकरी असेल आणि इथे हारलात तर मात्र 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आमचे बॉल बॉय सूरज घरत यांची देखील खूप मेहनत आहे. त्यांचा फेवरेट स्ट्रोक कडप्पा आहे. कडप्पा स्ट्रोक ते देखील खूप मेहनत घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. टेनिस क्रिकेटचा बादशाह स्ट्राईक वरती आहे आणि पहिलं षटक घेऊन आलाय आयुष कोंडिलकर. आयुषच्या विरोधामध्ये केतन म्हात्रे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळला. केतन बॉलला पाठवलं जमिनीला गुदगुल्या करत. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. याच आयुष कोंडिलकरनं मागच्या मॅच मध्ये केतन म्हात्रेला शून्यावरती बाद केलं होतं. 17 वर्षाचा आयुष कोंडिलकर पनवेल तालुक्यातील चावणे विभागातील जांभिवली गावचा सुपुत्र आहे. किरणची खोज मैदानामध्ये पाहायला मिळतेय आणि त्याच्या पहिल्या बॉलवरती केतनच्या बॅटमधून आला चौकार. फसवा बॉल. केतनला त्यानं थोडस संभ्रमामध्ये टाकलं. ऑन साइडला खेळायचं होतं. केतननं ड्रॅग करून दाखवलं आणि पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहू शकतोय. लेग ब्रेक होता. शरीरावरती जाऊन आदळला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बोटांची जादू पाहायला मिळाली आयुष्या. या वेळेला केतनचा हेलिकॉप्टर लँड होतोय सरळ कॅमेरामनच्या दिशेनं. मॅच मधला इनिंग मधला केतनचा पहिला षटकार. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. विविध अँगलनी फटका पाहिला. केतनचा हेलिकॉप्टर स्ट्रोक. वाकलनचा वाघ मैदानामध्ये गरजतोय बरसतोय. धडक बेधडक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. खरं तर केतनला सहजासहजी बाद करणं शक्य नसतं. मागच्या मॅच मध्ये ड्रीम विकेट मिळालेली आयुष कोंडिलकरला, परंतु त्या आयुष कोंडिलकरचा अभ्यास करून केतन आलाय आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणखीन एक नजाकत क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा लगातारचा दुसरा षटकार. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका. ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईड यॉर्कर उडी मारून खोदून काढला आणि सिक्सर किंग सारखी बॅटिंग करतोय मैदानामध्ये. तिसरा मोठा फटका पाहायला मिळाला आयुषच्या विरोधात. रिव्हर्स खेळलाय. या वेळेला कव्हर्सला भेदून बॉलला पाठवलं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. चौकार. थँक्यू. हा देखील पुढ्यात टाकलेला थोडासा यॉर्कर होता.
चौकार आला ना बॅटीचं चुंबन घेताना पाहायला मिळाला. ज्या बॅटनं त्याला साथ दिली, ज्या बॅटनं त्याला मोठं केलंय, त्या बॅटच्या प्रती नतमस्तक होताना केतनला आपण स्क्रीनवरती पाहतोय. 20 धावा धावफलकावरती. केतन मात्रेला थांबवायचं कसं, हा एकच प्रश्न गोलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाच्या गोठ्यामध्ये विचारला जात असेल. आपटलेला बॉल, उडी मारून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलचा इशारा आलाय. केतननं रेफर केलंय. उडी मारून खेळण्याचा प्रयत्न वाईट साईड केतननं कदाचित रेफर केलं असावं. 20 धावा आतापर्यंत आल्यात. तिसरे पंच चेक करत असताना आणि पंचांचा निर्णय आलाय, हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा चेंडू आता टाकावा लागेल गोलंदाजाला. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो. ऑन द टो उडी मारून खेळण्याचा प्रयत्न. 21 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील यांना आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. केतनला त्यांनी संघामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून संधी दिली. प्रत्येक कर्णधाराचं, प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असतं की एक मोठा खेळाडू आमच्या संघामध्ये आला पाहिजे. केतन आला आणि त्यानं मन देखील सगळ्यांची जिंकलीत. पुल केलाय, पॉवरफुल आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल गेलाय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. केतन मात्रे मैदानामध्ये आग लावतोय. 25 धावा राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या धावफलकावरती. केतनच्या पूर्ण कुटुंबाचं गुणगौरव करणारं गीत आमच्या डीजे मॅडीनं वाजवलं. परंतु एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन. ज्यावेळी स्वर्गीय रतनबुवा स्मृती ट्रॉफी वाकलन संघानं जिंकली, केतनला त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार मिळाली. संपूर्ण गावामध्ये रॅली निघाली होती आणि प्रत्येक घरोघरी केतनला बोलवून माता भगिनी त्याचं औक्षण करत होत्या, ओवाळणी करत होत्या. प्रचंड लोकप्रियता या खेळाडूची आहे आणि महाराष्ट्रामधील सगळ्यात लोकप्रिय खेळाडू उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये सगळ्यांची मन जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेची 5वी रात्र आहे. आतापर्यंत तब्बल 2 लाखाहून अधिक लोकांनी ही स्पर्धा 24 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती पाहिलेली आहे. त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. खरं तर शेवटचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला 24 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे आणि वरद भगतच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. आज वरद भगत या गोलंदाजी करणाऱ्या संघाचा ट्रम्प कार्ड ठरलाय. ज्या ज्या वेळी संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेला वरद धावून आलाय. वरद म्हणजे गणपतीचं नाव आहे, विघ्न अर्थ आहे आणि आज त्यानं पूर्णपणे तारलंय. परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील त्याला चांगलं खेळावं लागेल. समोर आहे तो रायगडचा वॉल फिनिशर बारक्या. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. पंच वाईड बॉल दाखवत असताना शुभम कदमकडून सांगण्यात आलंय की रेफर करूया आपण आणि पंचांचा वाईड बॉल आहे आणि त्याला रेफर देखील करण्यात आलेला आहे. वरदनं आज बॅटिंग चांगली केली आहे, वरदनं आज बॉलिंग चांगली केली आहे आणि या निर्णायक क्षणाला त्याला चांगलं खेळावं लागेल. स्क्रीनवरती आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचा विजेता कर्णधार, रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या दारामध्ये उभा करणारा सावळे गावचा सुपुत्र, रायगडचा सिक्सर किंग. चांगलं खेळावं लागेल. फेअर बॉल आहे आणि रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल ठरलेला आहे. शुभमचा अगदी योग्य निर्णय पाहायला मिळाला. डॉट बॉल आलेला आहे. पहिला बॉल डॉट. बारक्या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, बैठक लगावण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयशी ठरला. लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. 22 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. फार चांगला चेंडू
आता वाईटसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीम कडून घेण्यात आलेला आहे. JP सरांचं पॅनल आहे. विकी शेलार सर आहेत, स्वतः जय पवार सर आहेत आणि त्यांचे सहकारी. गेल्या 4 रात्री आणि आजची 5वी रात्र फार चांगलं काम त्यांचं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी आहे. योग्य निर्णय यावेळेला पंचांचा. लगातारचे 2 डॉट बॉल आले. स्टंपवरून जाणारा बॉल आहे. आपण रिप्लेमध्ये देखील पाहतोय, मुख्य स्क्रीनवरती देखील पाहिलं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या आमच्या पूर्ण टीमच्या सहाय्यानं 2 डॉट बॉल आलेत. थोडस संभ्रमामध्ये टाकलं जातंय. बारक्यासाठी वारंवार लाईन लेन थोडीशी वेगवेगळी ठेवली जातीये. कधी बारक्या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, कधी बारक्या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि वरच चांगली बॉलिंग करतोय. 3 चेंडू त्यानं या ओव्हरमध्ये मॅडन टाकलेले आहेत, निर्धाव टाकलेले आहेत. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. पंचांकडे अपील पाहायला मिळालं. लगातारचा 4था डॉट बॉल पाहायला मिळाला. आग ओकणारी फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली होती केतन म्हात्रेची. आता आगीचे गोळे मैदानामध्ये डिलिव्हर केले जात आहेत वरद भगत कडून. 4 चेंडूंवरती फलंदाजांना थांबवलं जातंय आणि मॅच मध्ये रंगत निर्माण करण्याचं काम करतोय संकटमोचक वरद भगत. आता मात्र इनसाइड आउटचा स्ट्रोक. 5व्या चेंडूवरती सुबोधच्या हातामध्ये झेल देऊन बाद होतोय. बारक्या कांबळे मोठा धक्का बसतोय धावांचा पाठलाग करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला. मोठा झटका मिळालाय. बारक्या बाद झालाय. शून्याचा चष्मा घालून 5 चेंडूंवरती एकही धाव त्याला जमा करता आली नाहीये आणि स्पर्धेतलं आणखीन एक मेडन षटक आपल्याला पाहायला मिळणार का? सगळ्यांचं लक्ष वरद भगतकडे आहे. 5 चेंडू त्यानं जणू काही आगीचे निखारे डिलिव्हर केलेत, आगीचे निखारे फेकलेत. परंतु आता त्याच्या समोर रायगडचा वंडर बॉय आहे. एका बाजूला 19 बाईक जिंकणारा खेळाडू, एका बाजूला 39 बाईक 6 4 व्हीलर आपल्या दारामध्ये उभा करणारा खेळाडू. परंतु त्याच्या समोर लगातार 5 चेंडू निर्धाव डिलिव्हर करणारा वरद भगतला देखील विसरून चालणार नाहीये. 19 बॉल शिल्लक आहेत. 42 धावांची गरज आहे. वरद भगतच्या विरोधामध्ये आकाश तारेकर असं बॅटल पाहायला मिळतंय आणि स्पर्धेतलं 4थं मेडन षटक पाहायला मिळणार का, याकडे आता तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. जल्लोष, आवाज, शिट्ट्या सारं काही पाहायला मिळतंय मैदानाच्या सभोवताली. आकाशनं बॉलला उडवलंय. सुबोध बॉलच्या खाली. गोल्डन विकेट ऑफ द मॅच आणि या स्पर्धेतलं 4थं मेडन षटक वरद भगत कडून पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वरद भगत साठी. आकाशसाठी चांगला बॉल होता. आकाशनं उचललं बॉलला. पॉवर प्ले मध्ये खेळायचं होतं, इनफिल्डला भेदायचं होतं. फटका मिसटाईम आहे आणि सुबोधनं दुसरा झेल टिपला. मागच्या मॅच मध्ये सुबोधनं मिस्टेक केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये सुबोध कोणती मिस्टेक करत नाहीये. आकाश बाद झालाय. मोठी विकेट मिळाली आहे गोलंदाजी करणाऱ्या स्मायरा आणि इश्विका वॉरियर जासई संघाला. 12 बॉलचा खेळ झालाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे आणि करण मडवी टीमचा कॅप्टन आता मैदानामध्ये दाखल होतोय. टेप बॉलचा वापर करण्यात येतोय. किरण पवारनं टेप बॉल नाही, स्विंग बॉल आपल्या हातामध्ये घेतलाय. समोर केतन म्हात्रे आहे. 6 बॉलमध्ये 24 धावांवरती तो खेळतोय. 400चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळालाय. 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि 2 सर्वोत्कृष्ट खेळाडूंमधलं बॅटल आहे.
बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळी या दोन अस्त्रांच्या मध्ये दोन मोठ्या खेळाडूंचं युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. एक ठाण्याचा धुरंधर, एक वाकलनचा वाघ, तर दुसऱ्या बाजूला रायगडचा सुपरस्टार, रायगडचा सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा किरण. किरणच्या विरोधामध्ये केतन म्हात्रे. दोन मोठ्या खेळाडूंची लढाई आता एकमेकांच्या समोर आहे. पहिलाच बॉल स्मार्टली प्लेस केलाय केतननं, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. नशिबाची साथ लाभतीये केतनला आणि मिळतोय चौकार. तिसरी चौकारांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पूर्ण केली आहे. केतन म्हात्रेच्या बॅटमधून आली. पहिली विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक मृणाल वर्सोलकर कडून पाहिली. सार्थक घरत कडून आपण एक चौकार हॅट्रिक पाहिली आणि आता केतन म्हात्रे तिसरा फलंदाज ठरलाय. मिसफिल्ड झाली, या चुका टाळल्या पाहिजेत. 17 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. टेप बॉल आहे, बाहेर अँगल होत असताना आता चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. केतन दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय, परंतु थ्रो प्रॉपर नाहीये. चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती पाहायला मिळाली. पंच रिव्ह्यू आहे. ओव्हर स्टेपिंग चेक केलं जाईल. 67 धावांचं लक्ष आहे. 31 धावा आतापर्यंत आल्यात. 16 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. या चेंडूचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे आहे, पाठवण्यात आलाय. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल. सामना दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. फेअर बॉल आहे. थोडंसं डाऊट होतं, म्हणूनच शहानिशा केली, कारण ट्रान्सपरन्सी हवी आहे. 16 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. केतन म्हात्रेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 31 मधील 30 धावा ह्या एकट्या केतनच्या बॅटमधून आल्यात आणि एक धाव वाईडची आली आहे. एकूण 31 आलेले आहेत. बॉलला कट केलंय पाठीमागे, फिल्डर लावलाय. धाव मिळते केवळ एकच. 32 धावा झाल्यात. अर्ध सत्र संपलंय. 15 चेंडूंचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 15 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. सामना दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. सामना बॅलन्स आहे. सामना 50-50 आहे. सामना समप्रमाणामध्ये आहे आणि इथून पुढे चांगलं खेळावं लागेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना. किरण चांगली बॉलिंग करतोय आज. डॉट बॉलचा मारा पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून रोखलंय. करण मडवी टीमचा कर्णधार, संघातील एक चांगला खेळाडू आहे. आज चांगली कामगिरी करणची आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु महत्वाच्या क्षणाला डॉट बॉल खेळताना तो देखील पाहायला मिळतोय. 14 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. 14च्या आस्किंग रेटनं धावा जमा करायच्या आहेत. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. किरणची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 25. दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या 7. किरण समोर बॉलला टाकतोय, तिथून बाहेर वळवण्याचा तो प्रयत्न करतोय, त्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि 2 डॉट बॉल त्यानं करण मडवीच्या अगेन्स्ट डिलिव्हर्ड केलेत. मोठ्या संख्येनं प्रेक्षक आहेत. शेवटची मॅच अनुभवतायत. सगळ्यांना सुन्न करणारा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. सगळ्यांना थक्क करणारा सामना मैदानामध्ये रंगला जातोय आणि एक नेट टू नेट फाईट मैदानामध्ये होत असताना एज अँड टेकन. बॅटर करण हॅज टू डिपार्ट. वन मोर बॅट्समन बॅक टू द डगआउट. नक्कीच डीजे मॅडीनं चांगलं गीत वाजवलं. पॉवरफुल पवार मैदानामध्ये पाहायला मिळाला. काय कमालीचा षटक त्यांना हाताळलं.
प्रेशर मुवमेंटला गोलंदाजीला आला. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. संघ अडचणीमध्ये होता. वरदनं मोमेंटम मिळून दिलेला तो मोमेंटम दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील त्यानं कॅरी केला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती आहेत. परंतु वाकलनचा वाघ मैदानामध्ये उभा आहे. 9 बॉलमध्ये 31 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात आणि 12 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. जोपर्यंत मैदानामध्ये केतन मात्रे उभा आहे तोपर्यंत राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचे सगळे समर्थक सगळे पाठीराखे निश्चिंत असतील, कारण या फलंदाजामध्ये क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला सामना तो फिरवू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूनं तितकाच चांगला प्रयत्न केला जातोय. थोडं फास्ट खेळायचंय. आयोजकांकडून सूचना आली आहेत आणि प्रत्येक बॉल किंवा ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय. बॉलिंग टीमने देखील या सूचनेकडे लक्ष द्यावं. 12 बॉल 35 धावा. एकटा केतन लढतोय. दुसऱ्या बाजूनं किरण पवार देखील शर्तीचे प्रयत्न करतोय. आपल्या खेळातील मॅच्युरिटी दाखवतोय आणि त्यानं खरं तर त्याच्या सगळ्या विश्वासू खेळाडूंना संघामध्ये स्थान दिलंय. आपल्या विभागातील खेळाडूंना संघामध्ये स्थान दिलंय आणि जशी सिच्युएशन येते ना तशी किरण मॅच मध्ये त्याच्या बॉलिंगमध्ये चेंजेस करतोय. कारण या अगोदर रोहित गोलंदाजी करत असायचा, परंतु रोहितला त्यानं ओव्हर दिली नाही. वरदला आणलं, स्वतःनं षटक हाताळलं आणि आता रोहित. कारंदे आलाय. फुलटॉस बॉल. रोहित कारंदेच्या हाताला ब्रश करून गेला. रोहित फ्रस्ट्रेट झाला. त्या ठिकाणी त्याचं अॅग्रेशन सारं काही सांगून जातंय. जर बॉल हातामध्ये बसला असता तर एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. फुलटॉस बॉल. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. केतनचा झेल त्याच्या हाताला स्पर्श करून गेला, ब्रश करून गेला. सिंगल मिळाली. 11 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. 11 बॉल 34 धावा. फार चांगला सामना मैदानामध्ये रंगला जातोय. शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणारी मॅच निश्चित रूपानं पाहायला मिळणार. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून अधिक ताकदीचं पाहायला मिळालं. सिंगल मिळाली या चेंडूवरती आणि या चेंडूवरती सिंगल आली आहे. एकूण धावसंख्या होतीये ती 34. जितेश भोईर स्ट्राईक वरती होता. मोठ्या जोईचा जितेश सिंगलनं स्ट्राईक रोटेट करतोय. केतन एकाग्रतेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. अशी सिच्युएशन केतनसाठी नवीन नाहीये. रोज नवीन चॅप्टर केतनच्या पुस्तकामध्ये असतो, क्रिकेटच्या पुस्तकामध्ये, आणि रोज नवीन इतिहास लिहिला जातो त्याच्या बॅटमधून. परंतु आज उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये एक नवा इतिहास लिहिणार का केतन मात्रे, की दुसऱ्या बाजूनं किरण पवार एक नवीन इतिहास लिहिणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोणत्या कर्णधाराचं उरण पनवेल प्रीमियर लीगची ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न पूर्ण होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 10 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. केतन 10 बॉलमध्ये 32 वरती खेळतोय. त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांचा पाऊस पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला, परंतु केतन मात्र थोडासा आता शांत राहतोय. धावांना सिंगल डबलला महत्व देताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मॅच टाईट आहे. मॅच नेट टू नेट आहे. सामना अगदी दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. केतनचा हा चांगला फटका. ग्लान्स केलाय पाठीमागच्या बाजूला. गोळीच्या वेगानं बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु चेंडू होतोय फरार. येतोय केतनच्या बॅटमधून. संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. खरं तर आदरणीय दीपक शेठ पाटील साहेबांवरती आधारलेलं गीत आमच्या डीजे माडीनं ऐकवलं. त्यांचाच संघ मैदानामध्ये खेळतोय. प्रचंड गर्दी सातत्यानं गेल्या 5 रात्रींमध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहायला मिळाले. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांचं दैदिप्यमान असं आयोजन हंगामाच्या शेवटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला भेटीला आलेला आहे आणि सामना देखील तितकाच चांगला मैदानामध्ये रंगला जातोय. 9 बॉल 29 धावांची गरज. केतनच्या बॅटमधून आलाय जमिनीला पॅरलल एक फ्लायटेड स्ट्रोक.
केतनचा क्लास, केतनचं पोटेन्शियल, केतनची ताकद, केतनची गुणवत्ता दाखवणारा चौकार. काय बॅटिंग करतोय, काय लढतोय, काय झुंजतोय, काय संघर्ष करतोय. वन मॅन आर्मी, एकटा लढतोय संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि 42 मधील 40 धावा केतनच्या बॅटमधून आल्यात. 8 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे आणि परिस्थितीला हातामध्ये घेऊन खेळतोय, परिस्थितीनुसार खेळ करतोय. जेव्हा वेळ येईल तेव्हा सिंगल डबल घेतोय, जेव्हा बॉल स्लॉट मध्ये येतोय तेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतोय. खेळातली मॅच्युरिटी, खेळातला परिपक्वपणा केतन दाखवतोय. परंतु रोहित देखील आता कमबॅक करावं लागेल. 8 बॉलमध्ये 25 ची गरज आहे. चोरटी धाव कंप्लीट केली आहे. 7 चेंडू आता शिल्लक असतील आणि 24 धावांची गरज आहे. 7 चेंडू 24 धावांची गरज आहे. सामन्यातील अतिशय निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या अर्थातच राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या फलंदाजांवरती थोडंसं प्रेशर कमी असेल आणि हा चेंडू जर कमी धावगतीचा, कमी धावसंख्येचा आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये 20+ धावा केतन आणि त्याचा सहकारी जितेश भोईरला चेस कराव्या लागतील. 7 चेंडू 24 धावा. राधे एंटरप्राइजेस चिर्ले की स्मायरा इश्विका एंटरप्राइजेस जासई. जबरदस्त लढत मैदानामध्ये. खोलात टाकलेला बॉल, केतन धाव घेतली नाहीये, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. आता मात्र मॅच मध्ये मजा पाहायला मिळेल. एकदा रोहित कारंडेसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. एक षटकामध्ये केवळ 11 धावा खर्च केल्या. चावणे परिसरातील कराडेचा खेळाडू आहे. फार चांगली बॉलिंग त्याने केली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 43 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गरज असेल 24 धावांची. किरण, टीम मीटिंग नकोय, सूचना आली आयोजकांच्या वतीनं. शेवटचे 6 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 24 धावा. खर तर करण मडवी गावठाणचा खेळाडू 6 बॉल मध्ये 38 धावा त्याने चेस केलेल्या आहेत. 6 बॉल मध्ये 41 धावा चेस केलेल्या आहेत. बऱ्याचशा मैदानावरती हे रेकॉर्ड होताना आपण पाहिलेत. आणि आज 5व्या रात्रीतील शेवटच्या सामन्यामध्ये नवा इतिहास लिहिला जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. इतिहास कोण लिहिणार? केतन मात्रे इतिहास लिहिणार का, की त्याला रोखण्यासाठी शेवटचा आलेला गोलंदाज सुबोध भोसले जो आयकॉन आहे तो इतिहास रचणार? याकडे सगळ्यांचं लक्ष. आयकॉन विरुद्ध आयकॉन लढत आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार. एका बाजूला सुबोध तर दुसऱ्या बाजूला केतन. केतन मध्ये क्षमता आहे, मोठे फटके मारण्यासाठी तो ओळखला जातो. षटकार चौकारांची भाषा, 4 आणि 6चा पाडा नेहमीच त्याच्या बाडमधून बोलला जातो. परंतु दुसऱ्या बाजूनं सुबोध भोसले हा देखील एक गुणवान ऑलराऊंडर खेळाडू आहे. सातत्यानं वरोसे संघाकडून खेळत असताना पहिलं षटक, दुसरं षटक तो टाकत असतो. परंतु स्लॉग ओव्हरमध्ये त्याला 24 धावा वाचवायच्या आहेत. केवळ 3 चेंडू त्याला चांगले टाकायचे आहेत. आपल्या कारकिर्दीतील 3 चांगले चेंडू टाकून आपल्या स्मायरा इश्बिका वॉरियर जासई संघाला विजय मिळवून देणार का सुबोध भोसले? आणि दुसऱ्या बाजूनं केतन मात्रे 4 मोठे फटके मारून राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघासाठी उरण पनवेल प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये एक नवा इतिहास लिहिणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुबोध भोसलेच्या विरोधामध्ये केतन मात्रे 6 मध्ये 24. केतनसाठी फिल्डिंग जर आपण पाहिली, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, मिड विकेटला फिल्डर आहे, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑफला स्वतः किरण उभा आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे
आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट, गली, फ्लाइंग स्लिप आणि लेग स्लिप 4 खेळाडू आपल्याला स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 24 धावा. केतन मात्रे की सुबोध भोसले, 2 आयकॉन खेळाडू, 2 मोठे खेळाडू यांच्यामधलं बॅटल पाहायला मिळतंय. दोन्ही कॉन्फिडंट आहेत, दोघांकडे चांगला आत्मविश्वास आहे. बघायचंय काय घडतंय. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेतोय. केतन थोडासा निराश आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय. समोरून बॉल बॅटच्या थोडासा खालून गेला. लाईन उचलू शकला नाही, लाईन पिक करू शकला नाही. पहिला डॉट बॉल. 5 चेंडू आणि 24 धावा. 5 चेंडू 24 धावा. बॉल आलाय पाठीमागे. 4 चेंडू 24 धावा. हा चेंडू निर्णायक असेल. केतनच्या बॅट मधून षटकार आला तर मात्र आव्हान जिवंत राहील बॅटिंग करणाऱ्या चिर्ले संघाचं. आणि जर हा चेंडू कमी धावसंख्येचा आला तर मात्र जिवंत राहील आव्हान स्मायरा इश्विका वॉरियर जासई संघाचं. 4 मध्ये 4 षटकार मारावे लागतील केतनला. पहिला आलाय का बघायचंय. कॅच घेतली जातीये. किरण पवार आणि त्याची सेना आता जल्लोष करताना पाहायला मिळणार. केतन होतोय बाद. आता असतील चेंडू शिल्लक 3 आणि गरज असेल ती 24 धावांची. एकदा केतन मात्रेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय लढला, काय झटला संघासाठी. फार चांगला खेळ पाहायला मिळाला. सामना शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकला नाहीये, परंतु आज त्यानं आपल्या सगळ्यांची मनं जिंकलेत. 3 चेंडू शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे. वरद भगतचं ते मेडन षटक, निर्धाव षटक आणि त्या निर्धाव षटकानं खऱ्या अर्थानं इतिहास रचलाय. अजूनही सामना संपलेला नाहीये. एखादा दैवी चमत्कार फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकू शकतो. सुबोध भोसलेला आपण पाहतोय. खालापूर तालुक्यातील चौक परिसरातील वरोशाचा हा सुपुत्र आहे. 2 बाईक याला मिळालेल्या आहेत. स्वतः लेदरचा एक चांगला प्रशिक्षक आहे, परंतु स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना चांगलं षटक त्यानं आतापर्यंत हाताळलंय. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. चेंडू शरीरावरती आदळलाय. धाव येते एकच. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. सामन्यामधली थोडीशी रंगत आता कमी झाली आहे. जसा केतन बाद झाला तसे प्रेक्षक देखील आता त्यांची पावलं घरी जायला लागली आहेत, पावलं घरी वळायला लागली आहेत. हा चेंडू देखील बघायचं डिसिजन काय येतोय. सिंगल आली आहे. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 धावांची. स्मायरा अँड इश्विका वॉरियर जासई, अनिकेतजी घरत आणि शंकरजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ 5व्या रात्री सुपर 8च्या दिशेनं वाटचाल करतोय आणि 5वा संघ बनलाय उरण पनवेल प्रीमियर लीगच्या सुपर 8 मध्ये जाणारा. किरण पवार आणि संपूर्ण त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन. सचिन माळी येतात मैदानामध्ये सेलिब्रेशनसाठी आणि चांगला खेळ केला त्यासाठी राधे एंटरप्राइजेस चिर्ले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं, सपोर्ट स्क्वॉडचं देखील मनपूर्वक आभार आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्यासाठी आज बोलवलं त्याबद्दल मी आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील, आदरणीय सुनीलजी मडवी आणि आमचे परम मित्र, या स्पर्धेचा महत्त्वाचा घटक विपुलजी पाटील यांचं देखील मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट
वरद बघत मॅडन षटक टाकणारा मॅजिकल वरद ठरलाय या सामन्याचा हिरो. आणि बॅटिंग करत असताना 6 धावांचं योगदान, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. वरदला विनंती आहे की आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी त्यानं यावं.